फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा। आपण गोंधळलोय ना पार्थ, काय करावं कळत नाहीये। सगळ्या चिंता यांच्यावर सोपव। सगळे प्रॉब्लेम्स यांच्या चरणांशी ठेव। मी मनापासून सांगेन ना, आम्हाला मार्ग दाखवा। ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। ईश्वराय वरदाय सुरप्रियाय आमचा जीव, आमची सारा तळमळतीये। तिचं ऑपरेशन होणं आता जितकं महत्वाचं आहे, तितकंच धोक्याचं सुद्धा आहे। मन द्विधा अवस्थेत आहे। कुठेतरी त्या चिमुकल्या जीवाची भीती वाटते। तिचे हालही बघवत नाही। आम्हाला आमची सारा बरी व्हायला हवी। काय करावं कळत नाहीये। आता ऑपरेशनला होकार द्यायचा की नाही कळत नाही। मला मार्ग दाखव। कौल दे आम्हाला, कौल दे। लंबोदराय सकलाय जगद्धिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्धिताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। देवानी आपल्याला मार्ग दाखवलाय पार्थ। आता तरी ऑपरेशनला होकार दे। मला खात्री आहे आपली सारा नक्की बरी होईल। वहिनी, हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, आम्हाला साराच्या जीवाची कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये। आम्ही घरी नेऊ तिला आणि घेऊ तिची काळजी। किती दिवस सई, किती दिवस असं करणार आहोत आपण? एक ना एक दिवस ऑपरेशनची रिस्क ही घ्यावीच लागणार आहे। आज का नको? अगं, आपली सारा पूर्णपणे बरी होईल। हे सगळं बोलायला सोपं आहे, एवढं मोठं ऑपरेशन। दादा तुम्ही प्लीज या ऑपरेशनला होकार देऊ नका। आपण पुढे बघूया। मी घेईन ना त्याची काळजी। मी कुठलाच त्रास होऊ देणार नाही तिला। सई, साराचं ऑपरेशन होणार। डॉक्टरांना ऑपरेशनची तयारी करायला सांग। दादा, दादा, डॉक्टरांशी बोलायला तुम्ही नाही येणार? नाही, साराचं ऑपरेशन होईपर्यंत मी इथून हलणार नाहीये। तुम्ही आहात सगळेजण तिथे।
डॉक्टर साहेब दुसरा काही उपाय म्हणजे गोळ्या वगैरे काही? डॉक्टर साहेब, तुम्ही साराच्या ऑपरेशनला सुरुवात करू शकता. एक मिनिट, तुला या बाबतीत बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. आणि हे ठरवणारी तू कोण ग? आणि एवढी मोठी ऑपरेशनची रिस्क आम्ही घेणार नाही. आणि ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं तर कोण जबाबदारी घेणार आहे? See, we can't take risk about Sara's life. ती जगते तशी जगू दे. त्रास होतोय तिला, हाल होत आहेत तिचे. ह्यापेक्षा ही रिस्क परवडली. हे बघ वहिनी, हे बघ सूरज, दादांनी ऑपरेशनला होकार दिलाय. मी स्वतः ऐकले. काय दादाने होकार दिलाय? सही अगं, एवढं मोठं ऑपरेशन आपल्या साराच्या आयुष्याचा प्रश्न आहे का? नाही, ते काय नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन दादाशी बोलतोय या बाबतीत. सूरज, सूरज, त्याचा काही एक उपयोग नाहीये. दादांचा निर्णय ऑलरेडी झालाय. तुम्ही दोघं अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होईल. साराला रोज रोज मरताना बघण्यापेक्षा मी देवावर विश्वास ठेवून तिला एक नवं आयुष्य देऊ पाहते. ऑपरेशन व्यवस्थित होणार आहे, मला खात्री आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही प्लीज ऑपरेशन सुरू करा. ठीक आहे. ECG मॉनिटर करा. हॅलो, हा बाबा बोला. अगं सई बेटा, कुठे आहेस तू? हा, फोन नाही आला तुझा. हा नाही बाबा, तुम्ही घरी पोहोचलात का आमच्या? तू घरी नाही आहेस का? नाही, ऍक्च्युली आम्ही कोणीच घरी नाही आहोत. पार्थच्या बर्थडेचं सेलिब्रेशन होतं ना? बाबा, आम्ही वाढदिवस सेलिब्रेट करणारच होतो. कार्तिकीमुळे सगळा विचका झाला. म्हणजे अजून काय करणार ती नाटकी बाई? आणखीन काय केलं तिने? बाबा, ती मुद्दाम सगळ्यांसमोर बॅग घेऊन निघाली. त्यांना कसलं सेंटी भाषण केलं तिने. सगळ्यांची सिंपती मिळवायची होती ना. आणि बाबा, तिच्या या नाटकाला बिचारी सारा फसली. हो, तिने किती रडारड केली आणि मग तिला अटॅक आला. अरे देवा, हाऊ इज शी नाउ? मला सांग, तुम्ही आता कुठे आहात? बाबा, आम्ही हॉस्पिटलमध्येच आहोत.
हॉस्पिटलमध्ये? सारा कशी आहे? तिचं ऑपरेशन सुरू आहे. चांगली घर सोडून चालली होती ती बया, नेमकी सारा तडमडली. बेटा मला सांग, पार्थ कसं आहे? बाबा होते आधी ऑपरेशन करून घ्यायला तयारच नव्हते. शेवटी वहिनीनेच त्यांना साराच्या ऑपरेशनसाठी तयार केलं. या बाईच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात. स्वतःचं महत्व दाखवण्याचा एक चान्स सोडत नाही बाई. असो असो, महत्वाची सारा आहे आपल्यासाठी बाळा, कळलं ना? काही मदत लागली तर लगेच फोन कर. बाबा कार्तिकी वहिनीचं काय? तिचं काय आहे बेटा, कसं आहे, साराचं ऑपरेशन झाल्यानंतरच सगळं ठरेल. साराचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं तरी कार्तिकीला घराच्या बाहेर जायचंय, आणि ऑपरेशन सक्सेसफुल नाही झालं तर पार्थ तिला घराच्या बाहेर काढेल. म्हणजे काही झालं तरी कार्तिकीला घराच्या बाहेर जायचंच. सो बेटा रिलॅक्स, ठेव फोन. ओके बाबा. ओके बेटा. डॉक्टर, कशी आहे साराची तब्येत? आमचे प्रयत्न चालू आहेत. तिची अवस्था क्रिटिकल आहे. तिच्यासाठी ब्लड लागेल. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला डॉक्टर? आय एम सॉरी, पण तिला वाचवणं कठीण जाईल. काय? अरे देवा. हे बघा, आम्ही आशा सोडलेली नाही. तुम्ही सुद्धा सोडू नका. तिला आम्ही स्टेबल करायचा प्रयत्न करतो. तुम्ही जरा ब्लड बँकेत जाऊन ब्लडचं बघा. वहिनी, झालं तुमचं समाधान? एक गोष्ट धड पूर्ण होऊ देऊ नका. साराला बरं करून नेलं असतं घरी, घेतली असती आम्ही तिची काळजी. पण नाही, तुम्हाला चाललं नसतं ना, म्हणून दादांना ऑपरेशन साठी होकार द्यायला लावलात. आता साराची जी काही अवस्था आहे ना, ती स्वतःच्या तोंडाने जाऊन दादांना सांगा. आधीच पाचच्या आयुष्याची वाट लावलीच आहेस तू, आणि त्याच्या मुलीला मृत्यूच्या दारात आणून ठेवलंयस. अगं मी काय केलंय? सारा माझी मुलगी आहे, मलाही तिची तेवढीच काळजी आहे. ए बास, बास झाली तुझी नाटकं. तू ऑपरेशन करायला सांगितलं नसतंस तर ही वेळ आली नसती. डॉक्टर साहेब इथे येऊन आपल्याशी बोलले, ह्याचा अर्थ कळतोय का तुला? साराचा जीव तू धोक्यात आणलायस. मला तर वाटतंय सई सगळं संपलं ग. आपल्या साराचा जीव या बाईमुळे. सूरज प्लीज, साराबद्दल असं नको रे बोलूस. हे बघ, सावर स्वतःला. काही नाही होणार माझ्या साराला, काही नाही होणार. सर, कंडिशन खूप क्रिटिकल होत चालली.
कसला विचार करतोयस? अगं पैसे कुठून आणायचे तोच विचार करतोय. उद्या मी कंपनीत जाऊन माझा पगारही आणेन, पण मला नाही वाटत माझा पगार आपल्याला पुरेल. दुसरीकडून कुठून तरी पैशाची सोय करायला लागेल. हो माहिती रे, हेही त्याच प्रयत्नात आहेत. आसावरी ही नोकरी शोधते. आई अगं ह्या वयात बाबांना वणवण करावी लागते आणि मी काहीच नाही करू शकत. खूप त्रास होतो मला त्याचा. आणि आता आसावरी जॉब शोधते. काय नशीब आहे. असं नको बोलूस रे बाबा. इतकं नैराश्य तुझ्या तोडून बरं नाही वाटत रे. तूच आमची ताकद आहेस. तूच असा खचलास तर. सॉरी आहे अगं, खूप अपसेट झालो ना, त्यामुळे बोलून गेलो. पद्मना, अरे कितीतरी दिवस एक गोष्ट मनात होती. या सगळ्या गडबडीत ती करायची राहूनच गेली. काय? अरे आपण सई आणि सूरजला लग्नानंतर एकदाही घरी नाही बोलवलं. त्यांना बोलवायची इच्छा होती. आता तुझं आणि सूरजचं बिनसलंय म्हणा, आणि पैशांची ही अडचण आहे. पण निदान सईला एकटीला तरी आपण घरी बोलूया. अगं त्यात विचारण्यासारखं काय आहे? बोलव की. तू एक काम कर, सईला विचार तिला कधी यायला जमेल ते. माझ्या पगारातून काही तिला द्यायचं असेल तर करू आपण मॅनेज. घर भाड्यासाठी PF मधून पैसे मिळतात का फक्त? बर, फोन करू मी तिला? कर ना. सूरज शिवाय तिला बोलवायला जरा संकोच वाटतोय, पण हरकत नाही. करते फोन. हा मोठे, बोल. कशी आहेस तू? मी ठीक आहे. बरं मला सांग, तुम्ही सगळे कसे आहात आणि काका कसा आहे ग? बरं आहे. सई, एक काम होतं ग तुझ्याकडे. हा बोल ना. त्याचं काय आहे अगं? बाजूला हो. हा आई बोल. सई, तू कुठे बाहेर आहेस का? हो, जरा हॉस्पिटलमध्ये आलोय ग. हॉस्पिटलमध्ये? का ग? कुणाला बरं नाहीये? हो, साराला. साराला? काय झालं ग तिला? हे बघ मोठे, मी सगळं नंतर सविस्तर सांगते. अगं तिला थोडं अनइझी व्हायला लागलं. म्हणजे आधीपासून प्रॉब्लेम होताच, पण आता जास्त सिव्हिअर झालाय. त्यामुळे मग डॉक्टरांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतलाय. काय ग एवढ्याशा पोरीला त्या? झालं का ऑपरेशन? नाही अगं, चाललंय. झालं की मी कळवते तुला. ठीक आहे, काळजी घे. हा हो, बरं चल मी ठेवते फोन. बरं. काय 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 झालं? अरे साराला बरंच बरं नाहीये. तिचं ऑपरेशन चालू आहे. काय? सई पण हॉस्पिटलमध्येच आहे. अरे बापरे, सगळेच टेन्शन मध्ये असतील. अगं एवढे लहान मुलीचं ऑपरेशन म्हणजे? हो ना, सगळं नीट होते. देवा, सगळं व्यवस्थित पार पाड रे.